नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा नक्की विषय काय आहे? हे पैसे खरंच जमा झाले आहेत का? कारण अनेकांचं शेतकऱ्यांचं मत आहे की आम्हाला अजूनही नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत. असं का झालं? आम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते सुरळीतपणे जमा झाले, परंतु यावेळी आम्हाला या योजनेचा 6वा हप्ता आला नाही. दिनांक 29 तारखेपासून आम्ही वाट पाहत आहोत, तरी देखील पैसे जमा झाले नाहीत. मित्रांनो, मी कालच एक व्हिडिओ केली होती. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काल म्हणजे दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले. एवढेच काय, तर ज्यांना पूर्वीचे काही हप्ते मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना 4,000 6,000 रुपये असे देखील जमा झाले आहेत. याबद्दल 100% खात्री आहे, कारण आम्ही देखील एका शेतकरी कुटुंबातून आहोत. आमच्याकडे देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे कालच जमा झाले आहेत. तरीही अनेक शेतकऱ्यांचं अजूनही एक साधं मत आहे की आम्हाला या योजनेचे पैसे आले नाहीत, आम्ही काय चेक करू किंवा आम्हाला या योजनेतून आता बाद केलंय का? तुम्ही याबद्दलची सविस्तर आणि योग्य माहिती सांगा, चुकीची माहिती आम्हाला देऊ नका, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नक्की या हप्त्याचा विषय काय झाला आहे. डीबीएफएल फेल्युअरमुळे खरं पैसे आले नाहीत का, किंवा आता जे शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांना या योजनेचा 6वा हप्ता येणार का नाहीच, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी दिनांक 28 तारखेलाच राज्य शासनाद्वारे एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्यानुसारच 29 तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले होते. आणि त्यानुसार 29 तारखेलाच बँकांकडे आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील वर्ग करण्यात आले. परंतु लक्षात घ्या, पुन्हा एकदा आम्ही सांगतोय, जे की मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हे पैसे लेट होण्याचं एकमेव कारण आहे मार्च एंड. आणि मार्च एंडमुळे बँकेला अनेक विविध टार्गेट असतात किंवा अनेक कर्ज प्रकरणाची कामं असतात, हिशोब असतात. या सर्व गोष्टींमुळे बँकेने ते पैसे प्रोसेस केले नाहीत आणि त्यामुळेच अनेकांना त्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या स्टेटसमध्ये डीबीएफएल दिसत आहे, म्हणजेच की डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट याचा अर्थ होतो. म्हणजे डीबीएफएल चा अर्थ डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट असा एरर दिसत आहे. आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मत आलं की हे डीबीएफएल म्हणजे नक्की काय आहे, हे आधी नव्हतं, हे आता डीबीएफएल आल्यामुळे आम्हाला पैसे जमा झाले नाहीत का? तर हे डीबीएफएल हा बँकेचा प्रॉब्लेम आहे, यामध्ये शेतकऱ्यांनी काहीच करायचे नाहीये. शेतकऱ्यांकडून हा प्रॉब्लेम दुरुस्त देखील होत नाही. यासाठी बँक काय करतं, पुन्हा एकदा एफटीओ जनरेट करतं, म्हणजेच की फंड ट्रान्सफर ऑर्डर पुन्हा एकदा काढतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किंवा संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जातात. तेच दिनांक 2 एप्रिल म्हणजे कालपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले आणि डीबीएफएलचा एरर देखील शेतकऱ्यांना आता दिसत नाहीये. आता जे शेतकरी अजूनही वंचित आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेअंतर्गत 6वा हप्ता मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांचं काय? त्या शेतकऱ्यांनी कुठे चौकशी करायची किंवा काय बदल करायचे? तर तुम्ही काहीच करायचे नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, हा हप्ता 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व बँक खात्यावर जमा होणार आहे. म्हणजे 2 तारखेला झाला, आज देखील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे आलेले आहेत, अजूनही येत आहेत. संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी म्हणजेच की 80 ते 90% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजच नमो शेतकरी योजनेचे सर्व पैसे जमा होणार आहेत. आता जे काही राहतील, म्हणजे अजूनही यातून काही जर प्रलंबित राहिले तर त्यांना देखील उद्या परवा असे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आपल्या या योजनेचा 6वा हप्ता हा 29 तारखेलाच बँकांकडे दिला गेला होता, परंतु बँकांना देखील काही अडचणी असल्यामुळे हा हप्ता प्रोसेस होऊ शकला नाही. परंतु आता ही प्रोसेस सुरळीतपणे सुरू आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे देखील जमा होत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्हाला हे पैसे जर आले नसतील तर तुम्ही काहीच करायचं नाहीये. तुम्ही फक्त तुमचे बँक अकाउंट एकदा चेक करा, तुम्हाला पैसे जमा झाले आहेत काही तपासा. कारण अनेकदा काय झालं आहे की शेतकऱ्यांना मेसेज आला नाहीये, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले. आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी एक विचारलं की पुणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का, जालना जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का, बुलढाणामध्ये पैसे आलेत का, कोल्हापूरमध्ये पैसे आलेत का, सोलापूरमध्ये पैसे आलेत का, धाराशिवमध्ये पैसे आलेत का, असे देखील अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न केले. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, असं जिल्हा वाईज वाटप वगैरे काही नसतं. हे वन टाइम पैसे येतात. आता बँकेवर डिपेंड असतं, बँक त्यानुसार हे ट्रान्झॅक्शन प्रोसेस करते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात निधी वर्ग केला जातो. कारण हे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर असतं. हे जिल्ह्याला पैसे किंवा तालुक्याला पैसे असा विषय नसतो. हे शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे कुठल्या जरी म्हणजे तुमच्या शेजारी कोणाला पैसे आले असतील आणि तुम्हाला पैसे आले नसतील तरी देखील तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्हाला देखील हे पैसे मिळणार आहेत. कारण यामध्ये एक सर्वसामान्य गोष्ट आहे जी आपण लक्षात घ्यायची आहे की नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता ज्यावेळी जमा केला होता तेव्हा तो हप्ता देखील
93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला होता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा 93,20,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच की यामध्ये उलट वाढ झाली आहे. यामधून कुठल्याही शेतकऱ्याला बाद केलं नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याला योजनेतून बाहेर काढलेलं नाहीये. योजनेचा ज्यांना 5वा हप्ता आला त्यांना सर्वांना 6वा हप्ता येणार आहे. तर काही शेतकऱ्यांचं बँकेचा प्रॉब्लेम होता किंवा डीबीटी लिंक नव्हतं किंवा ई-केवायसी पेंडिंग होते आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांना मागील 2-3 हप्ते दिले गेले नव्हते. तर अशा शेतकऱ्यांना देखील मागचे देखील प्रलंबित असलेले हप्ते जमा होत आहेत. काहींना 4,000 रुपये, काहींना 6,000 रुपये देखील काल आणि आज जमा झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची कुठलीही गरज नाहीये. जी योग्य माहिती आहे, जी योग्य माहिती तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे खोटी माहिती देत नाही किंवा व्ह्यूजसाठी प्रयत्न करत नाहीये. जे योग्य आहे, जे खात्रीशीर आहे आणि ज्याची आम्ही खात्री करतो पुराव्यासह मगच व्हिडिओ करून तुम्हाला ही माहिती देत असतो. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ लाईक देखील करा. कारण आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून लवकरच लाईव्ह देखील येणार आहे. लाईव्ह मधून तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन देखील आपण करणार आहे. त्यामुळेच आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला आले आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आले असल्यास तुमचा जिल्हा देखील सांगा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना माहिती मिळेल. व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.